हॅलो एव्हरीवन टू लेक्चर नंबर 2. तर काल आपण पहिल्या व्हिडिओमध्ये लेक्चर 1मध्ये ग्रॅव्हिटेशनच्या इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट बघितल्या आहेत, जसं की सेंट्रिपिटल फोर्स, त्यानंतर केपलरचे लॉज, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड इट्स टाईप्स. ते आपण सगळं कालच्या लेक्चरला बघितलं आहे. तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहेत मास आणि वेट यापासून. तर सगळ्यात अगोदर ह्याचा डिफरन्स तुम्हाला 2 मार्कला पेपरला येतो. 2 मार्क्ससाठी डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. तर सगळ्यात पहिला पॉईंट काय, डेफिनेशन लिहायचे. मासचे डेफिनेशन काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी दॅट इज कॉल्ड मास. सपोज तुमच्या हातात तुमची पेन्सिल असेल, तर ते पेन्सिलमध्ये जे काय मटेरियल असेल, ग्रॅफाईट ते वरनं वूड, ते सगळं मटेरियल ते बॉडी ज्याच्यापासून बनले, तर जे काय मॅटर त्यात प्रेझेंट असेल त्याला काय म्हणायचं आपण, मास. आणि वेट कशाला म्हणायचं, फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स अँड ऑब्जेक्ट टुवर्ड्स इटसेल्फ. म्हणजे अर्थ काय करते, त्या ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचून घेते, त्यालाच काय म्हणायचं, वेट. त्या फोर्सलाच काय म्हणायचं, वेट. समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हवेमध्ये टाकला आहे आपण, अर्थचा सरफेस आहे, तर अर्थ ह्या ऑब्जेक्टला स्वतःकडं खेचून घेणार आहे. ज्या फोर्सनं अर्थ त्या ऑब्जेक्टला स्वतःकडं पुल करणार आहे, त्या फोर्सला म्हणतो आपण वेट. ह्याचं जर तुम्हाला एक एक्झाम्पल बघायचं असेल, तर तुम्ही स्प्रिंगचा वजन काटा बघितला असेल. असा स्प्रिंगचा वजन काटा असतो रेक्टँग्युलर. ह्याच्यामध्ये एक कॉलम असतो आणि त्यात स्प्रिंग लावलेली असते, त्यामध्ये स्प्रिंग लावलेले असते आणि इथं एक हुक असतं शेवटी, आणि त्या हुकला तुम्ही ऑब्जेक्ट अडकवता. मग ह्या ऑब्जेक्टला अर्थ काय करणार आहे, खाली स्वतःकडं पुल करणार आहे. त्यावेळेस इथं असं काय असणार आहे, काउंटिंग असणार आहे वेटची. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण वजन बांधणार आहेत, ज्यावेळेस आपण ह्या हुकला वजन अडकवलं, त्यावेळेस अर्थ त्या ऑब्जेक्टला स्वतःकडे खेचून घेणार आहे. आणि अर्थ ह्या ऑब्जेक्टला जेवढं स्वतःकडे खेचल तेवढं तुम्हाला मेजरमेंट कुठं दिसणार, ह्या स्प्रिंगच्या वजन काट्यावर. स्प्रिंग वेईंग मशीन म्हणतो याला आपण, स्प्रिंग वेईंग. ठीक आहे. तर इथं आपल्याला दिसणार किती kg आहे किंवा न्यूटन आहे. kg का म्हणतो आपण वेटला, कारण अर्थवर जीची व्हॅल्यू काय असते, सगळीकडे जवळजवळ 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर कन्सिडर करतो आपण. म्हणून जे फोर्सचं युनिट आहे न्यूटन आणि मासचं युनिट काय आहे, kg. तर सगळीकडे जीची व्हॅल्यू आपण काय करतो, एक कॉन्स्टंट कन्सिडर करतो. म्हणून मास kg आहे, त्यालाच आपण फोर्समध्ये पण, वेटमध्ये, सिम्पल वेटला पण काय म्हणतो आपण, kg म्हणतो, कारण जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट कन्सिडर करतो. बट ॲक्च्युली असं असतं का, नाही. ॲक्च्युली मासचं युनिट असतं किलोग्राम आणि वेटचं असतं युनिट न्यूटन. कारण वेट इज नथिंग बट द फोर्स. वेट इज नथिंग बट द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड इटसेल्फ. सो F इज इक्वल टू काय फॉर्म्युला, मास इंटू ॲसेलरेशन. बट अर्थ काय करते, ऑब्जेक्ट ॲसेलरेट होतो बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी, त्यालाच म्हणतो आपण ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून फोर्स तयार होईल W इज इक्वल टू M इंटू G. इथं खाली सर्कल केला आहे मी फॉर्म्युला, W इज इक्वल टू mg, मास इंटू ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. नंतर बघा, मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी अँड डायरेक्शन इज, फोर्स इज डायरेक्टेड डाऊनवर्ड. मासचं युनिट किलोग्राम, वेटचं युनिट न्यूटन. मास रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर, कारण एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जो मॅटर आहे त्याचा तो चेंज होऊ शकतो का, नाही. त्यामुळे मास रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर. आणि वेट चेंजेस बेस ऑन द लोकेशन बिकॉज जी चेंजेस. आपण आत्ता बघितलं वेटचा फॉर्म्युला काय आहे, W इज इक्वल टू नथिंग बट द फोर्स इज इक्वल टू मास इंटू स्मॉल जी. मास चेंज होणार आहे का, नाही, मास असंच राहील. बट जीची व्हॅल्यू प्लेस टू प्लेस चेंज होणार आहे, म्हणून वेट काय होणार आहे, प्लेस टू प्लेस चेंज होणार आहे. एक्झाम्पल बघा, अर्थवर जीची व्हॅल्यू असते 9.8 आणि मूनवर किती असणार आहे जीची व्हॅल्यू, जी ऑन मून काय असेल 9.8 डिवायडेड बाय 6. म्हणजे ही व्हॅल्यू चेंज झाली, म्हणजे जीची व्हॅल्यू चेंज झाली तर वेट पण चेंज होणार.
तर हे 4 पॉईंट आहेत मेन, लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट आहे. वेट कॅन बी 0. ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट तुम्ही ॲड करू शकता. वेट कॅन बी 0. वेट कॅन बी 0. वेट कॅन बी 0 बट मास कॅनॉट बी 0. मास कॅनॉट बी 0. हे 5 पॉईंट आहेत. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. हे 5 पॉईंटमधले कुठलेही 4 पॉईंट तुम्ही डिफरन्स बिटवीन मास अँड वेटमध्ये लिहू शकता. मास म्हणजे काय, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ बॉडी. वेट म्हणजे काय, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स अँड ऑब्जेक्ट. मास इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, इट हॅज ओनली मॅग्निट्यूड, नो डायरेक्शन, ओनली हॅज अ मॅग्निट्यूड. आणि वेक्टर क्वांटिटी मीन्स मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन. मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन, त्याला म्हणतो आपण वेक्टर क्वांटिटी. लास्ट पॉईंट आहे रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास रिमेन्स कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास सगळीकडं सेम असतं. आणि वेट चेंजेस बेस ऑन लोकेशन, चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस बिकॉज इट इज डिपेंड ऑन स्मॉल जी, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. देन नेक्स्ट आहे फ्री फॉल. फ्री फॉलची डेफिनेशन काय, व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन इट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. म्हणजे सिम्पली कोणताही ऑब्जेक्ट काय करत असेल, तो खाली येत असेल, फॉल होत असेल. फॉल म्हणजे काय, खाली पडत असेल. समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, सपोज देर इज अन ॲपल, नाही वाटत नाही, ठीक आहे, एक फ्रूट आहे आणि हे फ्रूट आपण इथून खाली सोडले, तर हे कुठं जाणार आहे, खाली जाणार आहे. तर हे खाली जात असताना ओनली कोणामुळे जात असेल, ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. ओनली इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी म्हणजे फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीमुळे तो जर खाली येत असेल ऑब्जेक्ट, तर त्याला काय म्हणतो, ऑब्जेक्ट कसा आहे, आपण फ्री फॉलमध्ये आहे म्हणायचं. म्हणजे सिम्पली व्हेनेवर ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी. म्हणजे फक्त आणि फक्त तो कोणामुळं खाली येणार आहे, ग्रॅव्हिटीमुळं खाली येणार आहे, त्याला म्हणणार आपण फ्री फॉल. फॉल होतोय फक्त ग्रॅव्हिटीमुळं. ठीक आहे. आता हे आपलं जर समजा नॉर्मल एअर असेल, जिथं आपण राहतो, आपल्या आजूबाजूला सराउंडिंग आहे, इथं फ्री फॉल पॉसिबल आहे का, तर नाही. का पॉसिबल नाही तर फ्री फॉल, कारण एअर मॉलिक्यूल आहे, एअरमध्ये खूप सारे मॉलिक्युल्स आहेत, मॉइश्चर आहे, त्यानंतर हवेचा डेन्सिटी पण जास्त असते अर्थच्या सरफेसच्या जवळ किंवा अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. तर हा ज्यावेळेस ॲपल खाली येतो आहे सपोज, तर ह्यावेळेस हे जे एअर मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, मॉइश्चर प्रेझेंट आहे, हे काय करत असेल, एका अपवर्ड डायरेक्शनमध्ये फोर्स लावत असेल, त्यालाच आपण म्हणतो बॉयंट फोर्स, किंवा काय म्हणतो त्याला आपण अपथ्रस्ट. काय म्हणतो, बॉयंट फोर्स ऑर अपथ्रस्ट. म्हणजे सिम्पली फ्लुइड काय करतं, फ्लुइडमध्ये लिक्विड गॅस दोन्ही कन्सिडर करतो आपण. लास्ट 8th स्टँडर्डमध्ये 3rd लेसनमध्ये तुम्ही शिकलात हे. फ्लुइड काय करतं, कोणत्याही ऑब्जेक्टवर अपवर्ड डायरेक्शनमध्ये एक फोर्स लावतो, त्याला म्हणतो आपण बॉयंट फोर्स. म्हणजे जे आपल्या ॲटमॉस्फिअर आहे अर्थच्या बाजूला, तिथे हे सगळं प्रेझेंट आहे. मग तिथं जर ॲपल फॉल होत असेल तर ते फ्री फॉल असेल का, नाही, कारण इथं कुठला फोर्स असणार आहे, बॉयंट फोर्स असणार आहे. हे फक्त कुठं पॉसिबल आहे, व्हॅक्यूममध्ये. बघा इथे एक बर्नी दाखवली आहे आणि खाली एक सेंटेन्स लिहिले, ट्रू फ्री फॉल ऑकर्स ओनली इन अ व्हॅक्यूम, ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स. इथं बघा एक ॲपल आहे आणि एक फिदर आहे, दोघं पण काय होत आहेत, सोबतच खाली येत आहेत, बरोबर. म्हणजे हे एक हवाबंद डबा आहे, त्यातनं आपण सगळी हवा काढून घेतली आणि दोघांना पण सोडले, तर दोघंही कसे येतात, एक सोबत खाली येतात. मासचा विचार म्हणजे समजा ॲपलचं मास जास्त आहे तर ॲपल अगोदर जाईल, नंतर काय हे फेदर आहेच, फेदर्स पण मास आहे कमी आहे तर ते नंतर येईल पाठीमागं, असं आहे का, नाही. जर आपण हवा काढून घेतली तर दोन्ही ऑब्जेक्ट सोबत फॉल होतात, फ्री फॉल, ओनली बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटी. लक्षात राहील. मग बघा, ॲट अ गिवन प्लेस ऑल फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट्स हॅव द एक्झॅक्ट सेम ॲक्सिलरेशन जी रिगार्डलेस ऑफ मास. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा ॲपलला जाता सपोज खाली जात असेल तर दरवेळी ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय येणार आहे, सेम व्हॅल्यू येणार आहे. मग ह्याचं मास कमी असू द्या किंवा जास्त असू देत, म्हणजे सिम्पल आहे. फिदरचं मास काय होतं, कमी, तरी सोबतच खाली येणार आहे, तिथं पण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे, सेम ॲक्सिलरेशन असणार आहे. ठीक आहे. लास्ट इयर तुम्ही न्यूटनचे 3 फॉर्म्युला शिकला होतात, न्यूटन्स कायनेमॅटिक इक्वेशन्स,
किंवा त्यालाच आपण न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणायचो. तर काय होतं सगळ्यात पहिलं इक्वेशन होतं व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड इक्वेशन होतं एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि थर्ड इक्वेशन होतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. आता मला सांगा, हा ऑब्जेक्ट आपण काय करतो, हे ॲपलच बघा, इकडं लक्ष द्या. हे ॲपल आपण इथून ड्रॉप केले. ॲपलची इनिशियल व्हेलॉसिटी काय होती? इनिशियल व्हेलॉसिटी काय सांगा मला? इनिशियल व्हेलॉसिटी यू इज इक्वल टू 0. स्टेशनरी हा आपण सोडायच्या अगोदर. सोडल्यानंतर काहीतरी टी टायमात ते कुठं जाणार आहे? अर्थच्या सरफेसवर जाणार आहे. तिथं काय असणार त्याची? व्ही म्हणजेच फायनल व्हेलॉसिटी. आणि अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे हा ऑब्जेक्ट रेस्टवरून खाली फॉल झाला आहे, बरोबर. म्हणजे तिथं काय असणार आहे? ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. मग इनिशियल व्हेलॉसिटी काय होती? 0. तर हे तिन्ही फॉर्म्युला मॉडिफाय होतात फॉर फ्री फॉल. यूची व्हॅल्यू काय झाली? 0, म्हणजे ही टर्म निग्लेक्ट होणार. ह्या यूची पण व्हॅल्यू 0 तर ही पण टर्म निग्लेक्ट होणार. आणि इथं पण यूची व्हॅल्यू 0 तर यू स्क्वेअर पण निग्लेक्ट होणार. आणि फॉर्म्युलाच काय तयार होणार? फॉर फ्री फॉल व्ही इज इक्वल टू जी टी. कारण ॲसिलरेशन कोण येतं? जी, म्हणजेच कोण? ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणून एच्या ठिकाणी काय लिहिलं आपण? स्मॉल जी. दुसरा फॉर्म्युला असेल एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. आणि थर्ड फॉर्म्युला असेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS. ह्या 3 फॉर्म्युल्याचा यूज करून आपण डिफरंट काइंड ऑफ न्यूमेरिकल्स सॉल्व करू शकतो, जे सगळे कशाच्या रिलेटेड असतील? फ्री फॉलच्या रिलेटेड असतील. होपफुली सगळ्यांना फ्री फॉल समजला असेल. डेफिनेशन आहे व्हेनेवर अन ऑब्जेक्ट मूव्ज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सिम्पली मूव्ह होतोय फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटीने लावलेल्या फोर्समुळं, त्यावेळेस त्याला आपण म्हणणार ऑब्जेक्ट इज सेड टू बी फॉलिंग फ्रीली. किंवा तुम्हाला अशी दुसरी डेफिनेशन आहे, लिहून घ्या वाटलंच तर. व्हेनेवर ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली ओनली बिकॉज ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ द ग्रॅव्हिटी अलोन. म्हणजे सिम्पल आहे डेफिनेशन. ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली ओनली बिकॉज ऑफ द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी, त्याला म्हणणार आपण फ्री फॉल. 3 फॉर्म्युले जिथे लिहून दिलेत, लिहून घ्या, पाठ करा. ह्याच्यावरती न्यूमेरिकल पेपरमध्ये येतं. हे डेफिनेशन पण पाठ करून ठेवा आणि फॉर्म्युले पण पाठ करून ठेवा. न्यूमेरिकल्स आले तर तुम्हाला फायद्याचं राहील. व्ही इज इक्वल टू जी टी, एस इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2GS, वेअर व्ही इज द फायनल व्हेलॉसिटी, टी इज द टाईम, एस इज द डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स फॉलन, म्हणजे किती हाईटवरून खाली पडतो आहे त्यालाच म्हणणार आपण एस. कधी कधी हाईटनं पण दाखवतात. तर हाईट असेल तर काय कन्सिडर करायचं तिथं? एस. ओके. देन नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. लास्ट इयर तुम्ही शिकलायत पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणायचं. कोण म्हणजे मला मेसेज करून कमेंटमध्ये सांगा पोटेन्शियल डिफरन्स कशाला म्हणतो आपण. काय डेफिनेशन पोटेन्शियल डिफरन्सची? द ऑब्जेक्ट हॅज एनर्जी because of its specific state or position. त्यालाच म्हणत होतो आपण पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या जागेमुळं, त्याच्या एखाद्या स्पेसिफिक स्टेटमुळं त्याला एनर्जी मिळणार आहे, त्यालाच काय म्हणणार आपण? पोटेन्शियल एनर्जी. आता इथं बघा 2 एक्झाम्पल दाखवलेत. त्यातलं हे एक्झाम्पल तुम्हाला लास्ट इयरला होतं. म्हणजे लास्ट इयर तुम्ही हाच फॉर्म्युला बघितला आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. हे तर लिहिलं आहे, व्हेअर m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, g इज द ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि h म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट, म्हणजे किती हाईटवरून सोडला आहे. बघा इथं एक डोंगर दाखवला आहे, डोंगरावरती एक ब्लॉक ठेवला आहे. ब्लॉक वरती हाईटवर आहे म्हणून त्याच्याकडे कोण आहे? पोटेन्शियल एनर्जी आहे. हाईट म्हणजे काय झाली? एक स्पेसिफिक स्टेट झाली, त्यामुळे त्याच्याकडे काय? पोटेन्शियल एनर्जी. आणि आपण काय करतो? अर्थच्या सरफेसवर निग्लिजिबल हाईटपर्यंत हा फॉर्म्युला यूज करत होतो लास्ट इयर आपण. पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू mgh. एनर्जी पजेस बाय अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोझिशन इन अ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ठीक आहे. आता मला सांगा
ॲट एक्स्ट्रीम हाईट एच, किंवा सिम्पली त्याला आपण म्हणू ॲट इन्फानाईट डिस्टन्स. ॲट इन्फानाईट डिस्टन्स कुठल्याही नंबरनं तुम्ही इन्फानाईटला जर डिवाइड मल्टिप्लाय केलं तर ॲन्सर काय तर 0. मग ॲट इन्फानाईट डिस्टन्स पोटेन्शियल एनर्जी काय असेल अर्थची 0, किंवा पोटेन्शियल एनर्जी बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ अर्थ काय असेल 0. म्हणजे समजा हा सॅटेलाईट आहे आणि या सॅटेलाईटच्या दूर कुठेतरी एक ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, समजा एक काहीतरी ऑब्जेक्ट आहे, तर त्या त्या ऑब्जेक्टला पोटेन्शियल एनर्जी काय असेल बिकॉज ऑफ अर्थ 0 असेल. मग ह्याच्या अगोदर ह्याच्या आतमध्ये येणारे सगळे कसे असतील, निगेटिव्ह असतील. समजा म्हणजे अशी नंबर लाईन आहे, इथं 0च्या आधी कोण असतं निगेटिव्ह, 0च्या पुढे कोण असतं पॉझिटिव्ह. मग ॲट इन्फानाईट डिस्टन्सला काय पोटेन्शियल एनर्जी 0, तर त्याच्या खाली काय असेल निगेटिव्ह. जसं वाय ॲक्सिसवर तुम्ही काढता बघा 0, इकडं खाली निगेटिव्ह, वरती पॉझिटिव्ह व्हॅल्यू, सेम तसंच. मग अर्थमुळं जी पोटेन्शियल एनर्जी मिळते ती इन्फानाईट डिस्टन्सला 0 आहे, तर 0च्या अगोदर काय असेल निगेटिव्ह. मग त्यासाठी हा फॉर्म्युला दिला आहे, पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम आर प्लस एच. हा जी आहे युनिव्हर्सल कॉन्स्टंट, एम आहे मास ऑफ अर्थ, स्मॉल एम आहे मास ऑफ ऑब्जेक्ट, कॅपिटल आर आहे रेडियस ऑफ अर्थ, प्लस एच आहे ऑब्जेक्ट अर्थपासून किती दूर आहे. जसं हा सॅटेलाईट आहे, अर्थपासून एच एवढ्या हाईटवर दूर आहे, ते दिले डिस्टन्स आर प्लस एच. आर म्हणजे हे रेडियस प्लस हे वरचं डिस्टन्स म्हणजे एच. लक्षात आलं. तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, MCQ मध्ये विचारतात. कुठे विचारतात MCQ, तर तुम्हाला हा आला पाहिजे. विचारतात द व्हॅल्यू ऑफ अर्थ पोटेन्शियल एनर्जी आणि ऑप्शन देतात. मग काय आन्सर करेक्ट, मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर प्लस एच. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, पाठ करून ठेवा. देन नेक्स्ट आहे मॅक्झिमम हाईट ऑफ ऑब्जेक्ट. म्हणजे सिम्पल आहे बघा, हे तुम्हाला मी इथं समजावून सांगतो. सगळ्यांना तोफ दिसते, ह्या तोफेतून तोफपेक्षा दुसरं एक्झाम्पल सांगतो. तुम्ही ग्राउंडवर क्रिकेट खेळत असता, ठीक आहे. क्रिकेट खेळताना तुम्ही कॅच खेळता. मग तुम्ही काय करता, टेनिस बॉलला असं वर फेकता आणि नंतर टेनिस बॉल जाऊन तुमच्या मित्राच्या हातात जाऊन तो कॅच करतो, बरोबर. तुम्ही काय करता, टेनिस बॉलला हवेमध्ये फेकता. हवेमध्ये फेकण्यासाठी काय करता रे तुम्ही, तुमच्या मसल्सचा यूज करता आणि त्याला काय देता, एक इनिशियल व्हेलॉसिटी. काय देता, एक इनिशियल व्हेलॉसिटी. मग तुम्ही त्याला इनिशियल व्हेलॉसिटी दिलं की तो काय करतो, असा व्हर्टिकली वर जातो. समजा आला तो पॉईंट एला. मला सांगा, ज्यावेळेस आपण एखादा ऑब्जेक्ट कसा फेकला आहे व्हर्टिकली अपवर्ड, त्यावेळेस अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याला काय करत असेल, कॉन्स्टंटली पुल करत असेल स्वतःकडं. म्हणून त्या ऑब्जेक्टची जशी हाईट वर जाईल तसं स्पीड काय होणार आहे, त्याचा डिक्रीज होणार आहे. आणि स्पीड डिक्रीज होणाऱ्याने एका पॉईंटला जाऊन होणार 0. जसं की ए पॉईंटला त्याचा स्पीड होणार 0. आणि नंतर अर्थ तर म्हणणार नाही बॉल बाबा तुझा, आता मी तुला नाही स्वतःकडे खेचणार. अर्थचं ग्रॅव्हिटी कमी होणार आहे का, ग्रॅव्हिटेशनल पुल स्वतःकडे खेचून घ्यायचं कमी होणार आहे का, नाही सोडत अर्थ कुणाला. मग काय करणार, त्या ऑब्जेक्टला परत कुठं खेचून घेणार, डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये, आणि तो कुठे येणार, अर्थवर येणार, बरोबर. मग मला सिम्पल एकच गोष्ट सांगायची आहे, जेवढी तुम्ही इनिशियल व्हेलॉसिटी लावाल तेवढाच ऑब्जेक्ट हाईटला जाणार आहे. जेवढी आपण इनिशियल व्हेलॉसिटी लावणार तेवढा ऑब्जेक्ट वर जाणार. समजा आता इथं एकदम काडी पैलवान आहे, ठीक आहे, हाडकुळा माणूस, बॉल कुठवर जाईल, एवढाच जाईल. ताकदवर माणूस आला जिमवाला तर बॉल अजून थोडा वर जाईल. म्हणजे सिम्पली जेवढी आपण इनिशियल व्हेलॉसिटी लावू, जेवढी आपण इनिशियल व्हेलॉसिटी ॲप्लाय करू, तेवढाच तो ऑब्जेक्ट मॅक्झिमम हाईट रीच करेल, मॅक्झिमम हाईट जाईल थोडक्यात, ठीक आहे. मग त्यासाठी फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेट करण्यासाठी. येस म्हणजे कोण आहे, हाईट, की बाबा ऑब्जेक्ट किती डिस्प्लेस होईल, ऑब्जेक्ट किती वरती जाईल, इज इक्वल टू u² 2g u² where s is the displacement or height, u initial velocity, g acceleration due to gravity. आता इथं जे जुने बुक्स आहेत त्या बुकमध्ये इथं मायनस साईन दिले, नवीन बुकमध्ये हे मायनस साईन नाही आहे. कुठं मायनस साईन दिले बघा, इथं दाखवलं मी, इथं दाखवलं आहे येलो पेननं.
एस इज इक्वल टू मायनस यू स्क्वेअर अपॉन 2g. हे जुन्या बुकमध्ये होतं मायनस साईन, न्यू एडिशनच्या बुकमधलं हे मायनस साईन कट करून टाकलं आहे. मायनस साईन इथं फक्त काय दाखवतं की ऑब्जेक्ट अपवर्ड डायरेक्शनमध्ये चालला आहे अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी. कुठं चालला आहे? अपवर्ड डायरेक्शनमध्ये अगेन्स्ट ग्रॅव्हिटी, म्हणून फक्त ते मायनस साईन आहे. नाहीतर कॉमन सेन्स आहे, हाईट कधी निगेटिव्ह असू शकेल का? अजिबात नाही. त्यामुळे ते मायनस साईन कॅल्क्युलेशन करताना कन्सिडर करायचं नाही. तर सगळ्यांच्या फॉर्म्युला लक्षात राहील. एक्झरसाईजमधलं ज्यावेळेस आपण एक न्यूमरिकल सोडवणार आहोत त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करणार आहोत आणि अजून एका ठिकाणी यूज करणार आहेत. तुम्ही मला सांगा की हा फॉर्म्युला आपण एक्झरसाईजमधल्या कुठल्या क्वेश्चनमध्ये यूज केला आहे. मी हिंट देऊन ठेवतो. टाईम टेकन टू गो अप इज इक्वल टू टाईम टेकन टू कम डाऊन असतं. तिथं आपण यूज केलं आहे. तर कुठला क्वेश्चन एक्झरसाईजमधला मला कमेंटमध्ये सांगा. आता बघा नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे एस्केप व्हेलॉसिटी. काय शिकायचं आहे? एस्केप व्हेलॉसिटी. सगळ्यांनाही दिसतंय? स्टेबल ऑर्बिट दिसते. एक सेकंड, हे स्टेबल ऑर्बिट दिसते सगळ्यांना? स्टेबल ऑर्बिट आहे. ह्या ऑर्बिटपर्यंत काय असणार? सगळे ऑब्जेक्ट सॅटेलाईट वगैरे अर्थच्या आजूबाजूला गोल गोल फिरत असणार. आता ह्या तोफेतनं बघा एक ऑब्जेक्ट ठेवला आहे आपण, त्याला एक व्हेलॉसिटी लावली आपण. तो काय करेल? पुढं जाईल, थोड्या वेळाने खाली येईल. अजून थोडी जास्त लावली तो परत खाली येईल. अजून थोडी जास्त लावली तर तो अर्थच्या ऑर्बिटमध्ये गोल 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 फिरेल. म्हणजे इथपर्यंत काय आहे? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय आहे? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल म्हणू त्याला आपण किंवा फोर्स म्हणू. अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल आहे. मग मी एका टायमाला काय करणार? याच्यात असा ऑब्जेक्ट ठेवणार तोफेमध्ये आणि त्याला मी इनिशियल व्हेलॉसिटी देणार. त्या इनिशियल व्हेलॉसिटीला ऑब्जेक्ट काय करेल? हा जो अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुलचा एरिया आहे, ही डॉटेड लाईन, ही पूर्णवाली दिसते, ही डॉटेड लाईन, ह्या डॉटेड लाईन म्हणजेच काय? अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुलचा एंड आहे. इथून पुढं अर्थ ऑब्जेक्टला स्वतःकडे पुल करेल का? नाही. मग मी एखाद्या ऑब्जेक्टला काय करेल? इनिशियल व्हेलॉसिटी लावल, पर्टिक्युलर इनिशियल व्हेलॉसिटी. त्या इनिशियल व्हेलॉसिटीला ऑब्जेक्ट काय करेल? अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलच्या बाहेर निघून जाईल. काय होईल? एस्केप फ्रॉम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल पुल. आणि एकदा गेला की नेव्हर कम बॅक ऑन अर्थ, नेव्हर फॉल्स बॅक ऑन अर्थ. मग त्या ऑब्जेक्टला जी आपण इनिशियल व्हेलॉसिटी लावली होती, ज्यामुळं तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलच्या बाहेर गेला आणि आता परत अर्थवर कधीच येऊ नाही शकणार, त्या इनिशियल व्हेलॉसिटीला म्हणतो आपण एस्केप व्हेलॉसिटी. काय म्हणतो? एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे. तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय? एस्केपिंग परमनंटली विदाऊट फॉलिंग बॅक. त्याच्यासाठी हे दोन फॉर्म्युले आहेत, ते आपण पुढे डिराईव्ह करणार आहेत. कशा आले ते मी तुम्हाला सांगणार आहे. हे दोन फॉर्म्युले कुठले लक्षात ठेवा? एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2gm डिवायडेड बाय r आणि दुसरं फॉर्म्युला आहे एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2gr. ठीक आहे. हे तर खाली व्हॅल्यू दिल्यात. अर्थ्स एस्केप व्हेलॉसिटी 11.2 चेंज नाही होणार. एवढी व्हेलॉसिटी दिली आपण एखाद्या ऑब्जेक्टला 11.2 किलोमीटर पर सेकंद. एका सेकंदाला 11.2 किलोमीटर तो ऑब्जेक्ट जात असेल तर तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल पुलच्या बाहेर जाणार आणि तो कधीच वापस नाही येणार. बिचारा गुड बाय गेला. मूनची एस्केप व्हेलॉसिटी काय आहे? 2.37 किलोमीटर पर सेकंद. मूनवर कमी आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं. जीची व्हॅल्यू कशी असते? अर्थच्यापेक्षा 6 फॅक्टर ऑफ 6 कमी असते. आता एस्केप व्हेलॉसिटीचं एक्सप्रेशन कसं आलं बघा, लक्ष द्या. समजा कन्सिडर करा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, कन्सिडर ऑब्जेक्ट हॅविंग मास m. ओके, आता दोन केस आहेत ह्याच्यामध्ये. आपल्याला दोन एनर्जीज काढायच्यात. पहिला आहे सरळ रेषेचे आहे ना बाबा. हां, तर फर्स्ट वन आहे ज्यावेळेस तो ऑब्जेक्ट कुठं असेल? ऑब्जेक्ट इज ऑन सरफेस ऑफ अर्थ. ऑब्जेक्ट इज ऑन सरफेस ऑफ अर्थ. त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी KE. शॉर्टकटमध्ये लिहितो, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ½ mv एस्केप स्क्वेअर. लास्ट इयर तुम्ही कायनेटिक एनर्जी शिकलायत. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? द ऑब्जेक्ट हॅज ॲन एनर्जी बिकॉज ऑफ इट्स मोशन. इट इज कॉल्ड ॲज कायनेटिक एनर्जी. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय? ऑन द सरफेस ऑफ अर्थ ½ mv स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? आत्ताच बघितलं आपण, अर्थ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मायनस
जी कॅपिटल एम स्मॉल एम डिवायडेड बाय आर. इथं फक्त आर आहे कारण ऑब्जेक्ट कुठं आहे, ऑन सरफेस ऑफ अर्थ. मग मला सांगा टोटल एनर्जी काय असेल सरफेस ऑफ अर्थवर, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी किती आहे, हाफ. टोटल एनर्जीला आपण म्हटलं E1 हाफ एम एस्केप व्हेलॉसिटीचा स्क्वेअर प्लस पोटेन्शियल एनर्जी काय असेल मायनस GMM अपॉन आर. म्हणजेच काय तयार झालं, E1 इज इक्वल टू हाफ MV एस्केप स्क्वेअर मायनस GMM डिवायडेड बाय आर. बघा हे प्लस आणि हे मायनस काय होईल, हे प्लस आणि हे मायनस काय होईल, प्लस मायनस मायनस. तर अर्थच्या सरफेसवर टोटल एनर्जी E1 इज इक्वल टू हाफ MV स्क्वेअर मायनस GMM डिवायडेड बाय आर. आता हेच ॲट इन्फायनाईट डिस्टन्स कायनेटिक एनर्जी असेल 0, कायनेटिक एनर्जी असेल 0, पोटेन्शियल एनर्जी पण असणार 0 आणि टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच E2 इज इक्वल टू असणार 0. इथपर्यंत लक्षात आलं आहे. बघा नेक्स्ट बघा, ह्याला छोटं कसं करू, एक सेकंड. अच्छा जाऊ द्या, लक्ष द्या, डबल झाले. मग आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी बाय द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो लॉ, एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट वी कॅन ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म इंटू अनादर. मग ह्यानुसार काय होतं, E1 इज इक्वल टू काय असणार ऑलवेज, E2 असणार. E1 काय होतं, हाफ M एस्केप व्हेलॉसिटी स्क्वेअर मायनस GMM डिवायडेड बाय आर इज इक्वल टू 0. मग आता ही जी टर्म आहे ही टर्म मायनस आहे, इकडे गेल्यावर होणार प्लस. मग काय येईल, हाफ एस्केप व्हेलॉसिटी स्क्वेअर इज इक्वल टू GMM डिवायडेड बाय आर. ओके. आता हे मास इथं बघा हे काय MV स्क्वेअर म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटीज एस्केप व्हेलॉसिटी बरोबर, इंटू आहे म्हणजे एम तिकडे गेल्यावर होईल डिवायडेड बाय, आणि हे 2 इकडे डिवायडेड बाय इकडे गेल्यानंतर होणार इंटू. बघा स्टेप लिहिली मी, V एस्केप स्क्वेअर इज इक्वल टू हे 2 डिवायडेड बायचं तिकडे गेलं इंटू होईल 2 GM स्मॉल m डिवायडेड बाय हे m मल्टिप्लिकेशनमध्ये हे वाले m बघा कसं आहे, m इंटू एस्केप व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे इंटू आहे, तिकडे गेल्या होणार डिवाइड आर, मग हे एमला m कॅन्सल. ठीक आहे. मग स्क्वेअर करा, एस्केपचा स्क्वेअर रूट टाका, दोघांचा स्क्वेअर रूट काढा, काय येईल अंडर रूट 2GM अपॉन आर. हा झाला फर्स्ट फॉर्म्युला. अजून कॅल्क्युलेशनला आपल्याला अवघड जाऊ शकतं, म्हणून काय करायचं, ह्याचा अजून ह्या फॉर्म्युल्याचं सिम्प्लिफाईड व्हर्जन तयार करायचं आपल्याला. सगळ्यांना स्मॉल जीचा फॉर्म्युला आठवतोय का, GM अपॉन आर स्क्वेअर, जो आपण कालच्या लेक्चरमध्ये शिकलो. जर बघितलं नसेल पहिलं लेक्चर तर पहिलं लेक्चर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो तुम्हाला. G इज इक्वल टू काय, GM अपॉन आर स्क्वेअर. इथं काय आलं आहे रे, मला सांगा, इथं काय दिसतंय तुम्हाला, GM अपॉन आर दिसतंय. ह्याला जर आपण R इंटू आर केलं तर काय येईल खाली, आर स्क्वेअर येईल. म्हणजे जीचा फॉर्म्युला आपण इथं आणू शकतो. आता का आणायचं आहे, तर कॅल्क्युलेशन सोपं करायचं आहे म्हणून. ठीक आहे. तर मग इथं हे जीची व्हॅल्यू इथं आणण्यासाठी काय केलं मी, ह्या आरला आरनं मल्टिप्लाय केलं. जर आपण डिनॉमिनेटरमध्ये केलं तर आपल्याला न्यूमरेटरमध्ये पण काय करायला लागतं, सेम व्हॅल्यूच्या सेम नंबरनं मल्टिप्लाय करायला लागतं. मग काय येईल, V एस्केप इज इक्वल टू अंडर रूट हे 2 ॲज इट इज, ही GM आर ॲज इट इज डिवायडेड बाय आर स्क्वेअर. मग इथं काय तयार झालं आहे, GM अपॉन आर स्क्वेअर. तर ह्या GM अपॉन आर स्क्वेअरच्या जागी मी G लिहू शकतो, कारण स्मॉल जीचा फॉर्म्युला आहे G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. लक्षात येतं आहे. मग बघा एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू तयार झालं अंडर रूट
टू ह्या पूर्ण ब्रॅकेट ह्या पूर्ण फॉर्म्युल्यासाठी काय घेणार मी स्मॉल जी आणि हे राहिलेलं आर हे वालं ॲज इट इज. लक्षात येते. मग काय फॉर्म्युला तयार झाला एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2 जी आर. आता व्हॅल्यू ठेवा. मग आपल्याला कॅल्क्युलेशन करायची अर्थची एस्केप व्हेलॉसिटी 2 इंटू जीची व्हॅल्यू 9.8 इंटू अर्थची रेडियस 6.4 इंटू 10⁶. आणि ह्याचं ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर रूट काढाल कॅल्क्युलेशन करून तर ॲन्सर येणार 11.2 किलोमीटर पर सेकंड. आता म्हणाल सर कॅल्क्युलेशन का नाही केलं, कॅल्क्युलेशन करून दाखवा. तर बाळांनो लक्षात ठेवा तुम्हाला हे पेपरला 3 मार्क्सला येतं आणि तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही, कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल पुल कॉन्स्टंट राहणार आहे, चेंज नाही होणार आणि एस्केप व्हेलॉसिटी पण कॅल्क्युलेशन चेंज होणार नाही. म्हणून तुम्ही डायरेक्ट त्याचा ॲन्सर 11.2 किलोमीटर पर सेकंड लिहू शकता. जसं आपण स्मॉल जीची व्हॅल्यू 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर कॅल्क्युलेट केली होती, सेम तसंच. तर हे आहे एस्केप व्हेलॉसिटीचं डेरिवेशन किंवा व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करायची. तर 2 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आहेत. कुठला कुठला, एक आहे हा वाला वरती एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2 gm/r और एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2 gr. लक्षात राहील. आणि डेफिनेशन काय होती, ऑफ द पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ इनिशियल व्हेलॉसिटी. इथे दिले बघा, द पर्टिक्युलर इनिशियल व्हेलॉसिटी of an object at which object is able to overcome the downward pull by earth and escape the earth forever will not fall back on earth. This velocity is known as escape velocity. म्हणजे त्याला आपण इनिशियल एवढी व्हेलॉसिटी द्यायची की तो काय करेल, अर्थचा डाऊनवर्ड पुलला ओव्हरकम करायला एबल असेल आणि परत तो एस्केप करून जाईल अर्थवरून फॉर नेव्हर फॉल बॅक ऑन अर्थ. त्याला म्हणतो आपण एस्केप व्हेलॉसिटी. आणि होपफुली सगळ्यांना लक्षात आलं असेल काय काय आहे ते एस्केप व्हेलॉसिटीचे फॉर्म्युलाज. आणि मी ह्याचे PDF नोट्स आहेत, त्या PDF नोट्स जे काय मी आता बोर्डवर रायटिंग वगैरे केलं आहे ते त्याची PDF आणि लेक्चर पार्ट 1 त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, बघून घ्या. काय डाऊट असतील काय फीडबॅक असेल तर मला कमेंट करा आणि नक्की कळवा. पुढच्या लेक्चरला आपण ह्या लेसनमधले सगळे न्यूमेरिकल्स सॉल्व. अगोदर आपण एक्झरसाईजमधले सगळे GH ABCDEFGH जेवढे असतील तेवढे Hपर्यंत घेऊयात. त्यानंतर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत काही, म्हणजे जे असे न्यूमेरिकल बेस टाईप आहेत प्रूव्ह वगैरे करायचे ते क्वेश्चन्स आणि सॉल्व एक्झाम्पल्स. हे सगळे न्यूमेरिकल्स आपण एका लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत पुढच्या. तर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला व्हिडिओ आल्या नोटिफिकेशन येईल, बेल आयकॉन दाबून ठेवा. आणि शेवटी फॉर्म्युलाज लक्षात ठेवा पहिल्यापासून पूर्ण लेसनमधले. F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 डिवायडेड बाय d². हा आहे न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन. त्यानंतर हा T²/r³ इज इक्वल टू K हा K प्लस थर्ड लॉ. ह्याचं पण आपण एक्झरसाईजमध्ये एक इक्वेशन प्रूव्ह करण्यासाठी यूज करणार आहोत. त्यानंतर G इज इक्वल टू gm/r². W इज इक्वल टू mg. W मीन्स वेट, वेट इज नथिंग बट अ फोर्स. हा आहे सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला, तुमच्या काय कामाचा नाही आहे. मोशन अँड एनर्जी बघा, V इज इक्वल टू GT. फ्री फॉलसाठीचे फॉर्म्युले हे सगळे फ्री फॉल मी शिकवलेत तुम्हाला. S इज इक्वल टू हाफ GT². V² इज इक्वल टू 2GS. पोटेन्शियल एनर्जी mgh. एस्केप व्हेलॉसिटी √2 gr. हे तर पोटेन्शियल एनर्जी तुम्हाला ही लक्षात ठेवायची, मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m डिवायडेड बाय r प्लस h. ही व्हॅल्यू पोटेन्शियल एनर्जीची तुम्ही सगळ्यांनी लर्न करायची आहे आणि लक्षात ठेवायचे. पेपरमध्ये आली तर म्हणायचं नाही सर म्हणले होते आली मी वाचलंच नाही वगैरे वगैरे. तर जीची व्हॅल्यू पण लर्न करून ठेवा. 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². ॲव्हरेज ॲक्सिलरेशन किती कन्सिडर करतो आपण, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पोल्सला किती आहे 9.832. अर्थ थोडीशी फ्लॅट असते, रेडियस असते लो कमी थोडी. इक्वेटरला 9.78. अर्थ असते थोडीशी बल्की बल्जेस आणि रेडियस असते थोडीशी लार्जर, रेडियस लार्जर. आणि अर्थ एस्केप व्हेलॉसिटी 11.2 किलोमीटर पर सेकंड. मूनची एस्केप व्हेलॉसिटी 2.37 किलोमीटर पर सेकंड.
होपफुली सगळ्यांना समजला असेल. डाऊट असतील, फीडबॅक असतील, कमेंट करा. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर, ज्यात आपण न्यूमेरिकल्स घेणार आहेत. गुड नाईट. बाय बाय.